दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडवरूनच आम आदमी पक्ष हा मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत होता। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून सकाळी 11 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्ष हा 32 जागांवर आघाडीवर होता आणि आम आदमी पक्ष हा 14 जागांवर आघाडीवर होता। त्यावरूनच खरं तर सगळं चित्र हे स्पष्ट झालेलं होतं। प्रश्न असा पडतो की आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासारखी दिल्लीतल्या जनतेने सहानुभूती का दिली नाही? शेवटी दोघांचीही परिस्थिती ही सारखीच होती। सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना दोघं सुद्धा तुरुंगात गेले आणि नंतर तुरुंगातून बाहेर सुद्धा आले। खरं तर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारसोबत त्यांचे 2 महत्त्वाचे मंत्री सुद्धा तुरुंगात गेले, तरीही जनता अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत असल्याचं चित्र कुठेच दिसलं नाही। अरविंद केजरीवाल त्यांच्या विरोधकांवर विविध प्रकारचे आरोप करत होते, त्यामुळे अनेक वेळा माफी त्यांना मागावी लागली। त्यांची प्रतिमा अशा नेत्यासारखी राहिली ज्यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नव्हता। हरियाणा सरकार जाणून बुजून विषारी पाणी पाठवत असल्याचा आरोप त्यांनी केला, तेव्हा त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या। ते म्हणाले की हरियाणा सरकार दिल्लीमध्ये नरसंहार करू इच्छित आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये अराजकता निर्माण होईल। ते म्हणाले की दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्यांनी हरियाणाचं पाणी सीमेवरच थांबवलं, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले। दिल्लीतल्या अरविंद केजरीवाल यांच्या कट्टर समर्थकांना सुद्धा त्यांचं हे विधान आवडलं नाही। त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन यमुनेचं पाणी पिलं आणि केजरीवाल यांचं कथन खोटं ठरवलं। राजकारणात येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी व्हीव्हीआयपी ही संस्कृती संपवण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यांनी गाडी, बंगला आणि सुरक्षा घ्यायला सुद्धा नकार दिला होता। पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी केवळ आलिशान गाड्याच घेतल्या नाही, तर केंद्राकडून Z+ सुरक्षा मिळाल्यानंतर पंजाब सरकारकडून उच्च सुरक्षा घेतली। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःसाठी बांधलेल्या अतिरिक्त आलिशान घरामुळे त्यांची प्रतिमा ही खूपच खराब झाली। माध्यमांनी त्यांच्या निवासस्थानाचं नाव शीश महल ठेवलं। कॅगच्या अहवालामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील खर्चावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले। दिल्ली सरकारवर अनेक कॅग अहवाल विधानसभेमध्ये मांडत नसल्याचा आरोप उच्च न्यायालयानेही याबाबत दिल्ली सरकारला फटकारले। काँग्रेस आणि आपचं विभाजन झालं पाहिजे जेणेकरून ते वेगळे होतील। उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान विभाजित झाले तर ते वेगळे होऊ शकतात असा नारा दिला। तथापि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या संदर्भात भारतातील हिंदूंनी एकत्र राहावं असा त्यांचा नारा होता, पण यातून शिकत इतर अनेक लोकही एकत्र आले। पण दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येऊ शकले नाही, तर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा परिणाम हरियाणा विधानसभा निवडणुकीतच आधीच दिसून आला होता। हरियाणामध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्यामध्ये फार कमी फरक पडला। असं असूनही दिल्लीतील आप आणि काँग्रेसने जर आपल्यामध्ये फूट पडली तर आपण वेगळे केले जाऊ या घोषणेपासून धडा घेतला नाही। झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांचे विधानसभा निवडणुकीमध्ये समान मुद्दे होते, पण अरविंद केजरीवाल दिल्लीत त्यांच्या पक्षाला विजय मिळवून देऊ शकले नाही। झारखंडमध्ये झामुमोच्या विजयाचं कारण महिलांना दरमहा एक निश्चित रक्कम मिळणाऱ्या योजनेला मानलं जातं। दिल्लीतही अरविंद केजरीवाल गेल्या वर्षापासून ही योजना राबवू इच्छित होते, पण तसं ते करू शकले नाही। सामान्य लोकांपर्यंत मग असा संदेश गेला की अरविंद केजरीवाल हे करू शकले नाही, तर पुढच्या वेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते हे कसं काय करू शकतील? जर दिल्ली सरकारने महिलांना दरमहा निश्चित आर्थिक मदत देण्याची एक योजना महिना अगोदरच लागू केली असती तर कदाचित ही परिस्थिती उद्भवलीच नसती। दिल्लीमध्ये मोफत देणग्या सुरू करून अरविंद केजरीवाल यांनी सलग विजय मिळवले, परंतु मूलभूत सुविधांअभावी लोकांचे हाल होत होते। सर्वात मोठी समस्या होती ती शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची। उन्हाळ्यामध्ये लोक पाण्यासाठी वणवण करत होते। सरकारवर टँकर माफियांचे वर्चस्व होते। अशा प्रकारे दिल्ली सरकार टँकर माफियांना शरण गेले। अरविंद केजरीवाल यांनी 24 तास स्वच्छ पाणी पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण इथे काही तास घाणेरडं पाणी सुद्धा उपलब्ध होत नव्हतं। त्यामुळे संपूर्ण दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था ही कोलमडून गेली। आम आदमी पक्षाचेही MCDवर राज्य असल्याने पक्षाकडे कोणतेच निमित्त नव्हते। अशा प्रकारे हळूहळू लोकांचा आम आदमी पक्षावरचा विश्वास हा उडायला लागला।